नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहोत अग्नेवाडीला देवीचं दर्शन घ्यायला गावी. तर आम्ही निघालो होतो मिरारोड स्टेशन टी पकडणार होतो, पण तिकडे पोचल्यावर माहीत पडलं की 11ची रात्रीची TMT असते आणि आम्ही 11 सव्वा 11च्या दरम्यान TMT स्टेशनला पोचलो होतो मिरारोडला. मग काय डायरेक्ट ऑटो बुक केली आहे ओला थ्रू ठाणा स्टेशनसाठी. तर माझ्यासोबत लीना, धैर्य आणि मम्मी आहे. तर आम्ही चौघे निघालो आहोत गावी. तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. तर मीरा रोडला नवीन स्टॅच्यू उभारण्यात आलं होतं, त्याचंच दर्शन घ्या. लाईटिंग खूप चांगली केली होती, पाहून घ्या. मस्त वाटतोय बघा, किती मोठं ह्यूज स्टॅच्यू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आम्ही पुढे निघालो. आम्ही थोडं लवकरच निघालो होतो, कारण की ठाण्यावरनं आम्हाला ट्रेन पकडायची होती, पण मध्येच घोडबंदर लागतो, तिकडे ॲज युज्युअल ट्रॅफिक असते. लकीली आम्हाला ट्रॅफिक खाली घोडबंदर रोडलाच मिळाली होती. म्हणजे एकदा ते आपण चेना ब्रिज क्रॉस केल्यावरती एवढी काही ट्रॅफिक नव्हती. तर तसं आम्ही वेळेवर स्टेशनला पोचलो होतो, तेवढं काही लेट झालं नव्हतं. आम्ही ऑलमोस्ट हाफ एन आवर अगोदर स्टेशनला पोचलो होतो. धैर्य तरी पण बोलत होता की कधी ट्रेन येणार आहे. B5 आपली बोगी होती, बसला आहे धैर्य बोलतो कधी ट्रेन येणार आहे, कधी ट्रेन येणार आहे. ट्रेन तशी टायमावरच होती, पण हा थोडा इम्पेशन्स होत होता, कारण की 6 महिन्याच्या नंतर आम्ही गावी जात होतो, की गणपतीच्या नंतर पहिल्यांदा आता गावी जात होतो. तशी LTT करमाली ही AC ट्रेन आहे, ठाण्यावर LTTवरनं सुटते. टायमावरच ठाण्याला आली होती आरामात, आणि आम्हाला सीट बुकिंग पण चांगले होते. 3 आम्हाला साईड लोअर आणि एक अप्पर होता. तर धैर्य आपल्याला साईड अप्पर त्याला आवडतो, तर तिथे आपली जागा पकडून झोपून गेला आणि मी पण झोपून गेलो. आणि सकाळ पहाड झाली कधी ते कळलं पण नाही आम्हाला. तर ऑलमोस्ट आम्ही रत्नागिरी क्रॉस केली होती आणि बाहेर येऊन थोडेसे व्हिडिओ काढूया. बाहेर एकदम फॉगी झालं होतं, पुरा धुका पडला होता, मस्त वातावरण वाटत होतं. आणि 6 महिन्याच्या नंतर गणपतीच्या नंतर आम्ही ट्रॅव्हल करत होतो गावी. तर खूप छान वाटलं, गावचं वातावरण पाहून मन एकदम प्रसन्न होऊन जातं. म्हणजे मुंबईमध्ये ती जी पण धगधग असते ती अशा वातावरणात आल्यावरती एकदम गायब झाल्यासारखी वाटते. खूप छान वाटलं होतं. हे मुंबई गोवा हायवे आपल्या ट्रेनमधनं दिसत होतं आणि बस बघा किती लांबून पण ती एकदम धुक्यामध्ये एकदम हरपल्यासारखी वाटत होती. तर आरामात 2-3 बोगदे आपण पार केल्यावरती आपण नेक्स्ट स्टेशन आपण विलवडेला पोचणार होतो. विलवडे नेक्स्ट स्टेशन होतं, कारण की आपण उठलोच तेव्हाच रत्नागिरी ऑलरेडी क्रॉस केली होती. आणि ही कशी ट्रेन सुपरफास्ट आहे, म्हणजे मोजकेच स्टेशन घेते, सगळे स्टेशन घेत नाही. तर आपल्याला कळत पण नाही की कधी, म्हणजे रात्रीचं सफर असल्याने काय ते एक चांगलं असतं की आपल्याला दिवस पण मिळतं आणि रात्री झोपून उठल्यावरती आपण आपल्या गावी असतो. तर ते मला रात्रीच्या सफरची ट्रेन खूप आवडते. बाकी डे ट्रेन असल्यावरती कसं पुरं कधी स्टॉप येईल, कधी स्टेशन येणार असं वाटत होतं. तर असं करत करत आम्ही विलवडेला पोचलो. विलवडेला ऑलमोस्ट आम्ही 7:45ला पोचलो होतो. तर इथे उतरल्यावरती थोडंसं फ्रेशनअप झालो आणि खाली उतरलो स्टेशनवरती, कारण गाडी थांबली होती. 5-10 मिनटं गाडी थांबली होती. तसं विलवडे स्टॉप नाही आहे, पण पासिंगसाठी गाडी थांबली होती. आता रत्नागिरीवरनं ती डायरेक्ट कणकवलीला थांबणार होती गाडी. सुप्रभात मित्रांनो, सकाळ झाली आणि आपण कोकणात पोचलेलो आहोत. तसं तर विलवडे स्टेशन आहे, सिग्नलला गाडी थांबली होती. तर सिग्नल पडलेला, तर गाडी स्टार्ट होईल आणि आपण इकडनं टुवर्ड्स आता कणकवलीला निघणार आहोत. पण पहाड बघा, आपण हा 2 शब्दांना पॅक केलं होतं बघा, म्हणजे असं. तर विलवडे हा असा स्टॉप आहे आणि धुका बघा किती पडलेला आहे, मस्त पैकी. गाडी तशी अर्धा तास लेट आहे. सिग्नल पडताच ट्रेन परत सुरू झाली. ट्रेन स्पीडअप एवढी होत नव्हती, म्हणजे स्लो ट्रेन म्हणजे स्पीड घेत होती. तर सकाळ झाली होती, तर सगळे ट्रेनमधले म्हणजे मोस्टली पीपल जागे झाले होते आणि ट्रेन आपल्या नॉर्मल स्पीडपेक्षा थोडी स्पीड म्हणजे जशी कणकवली जवळ येत होतं ते स्पीड घेत होती.
आणि ट्रेनमधनं आतूनही बाहेरचं जो फॉगिनेस म्हणजे धुका पडला होता तो पाहण्याचे म्हणजे मजाच काही वेगळी होती. आणि तितका घनदाट धुका होता कारण की सकाळचे ऑलमोस्ट 8-8:30 झाले होते तरी पण एकदम दाग धुका पडला होता. म्हणजे बाहेरचं आपल्याला काहीच दिसत नव्हतं म्हणजे इतकं दाग धुका होता. तर हे सगळं करत करत आपण कणकवलीला पोचणार होतो आणि बाहेरचा नजारा ॲक्च्युली व्हिडिओ काढायचा बघत प्रयत्न करत होतो पण नदी काही आलं तरी पण ते धुक्यामध्ये हरपलेलं वाटत होतं म्हणजे एवढं काय दिसत नव्हतं. तसं करत करत आपण कणकवलीला पोचलो. कणकवलीला थोडा उशीर पाय मोकळे करण्यासाठी आपण ट्रेनमधनं खाली उतरलो होतो आणि तिथे काही जास्त उशीर होल्ड नव्हते. साधारण 9:15 झालेले आहेत आणि ऑलमोस्ट आपण पोचलो होतो आपल्या डेस्टिनेशनकडे. 10-15 मिनिटात आपण पोचू आणि चांगली पहाड झाले. 8:30-8:00च्या दरम्यान एकदम धुका होता. आता थोडा क्लिअर झालेला आहे. धुका तेवढा नाही आहे. बघूया ओरसला गाडी थांबली तर आपल्याला उतरायला मिळेल नाही तर कुडाळला आपण उतरणार आहोत. ओरसला थांबली तर चांगलं आहे कारण की भायाचा कॉल आला होता तो ओरसला थांबली तो घ्यायला येतो म्हणून. गाडी तशी स्लो झाली आहे. बघूया ओरसला थांबली तर पटकन उतरून घेऊया. पोचलो मित्रांनो कुडाळ स्टेशनला. आता इकडनं बरोबर तर खूप पब्लिक उतरली आहे अग्नेवाडीसाठी. हीच ट्रेन होती LTT स्पेशल निघाली. आता थोडंसं दम लागतं. तर आत्ताच उतरलो गाडीतनं पार्क केले आणि हा माझा गावचा घर. सुख म्हणजे काय असतं इथे आल्यावरच कळतं. चॅम मस्त बसलाय. पेप्सी काय पेप्सी काय हे देवा पेप्सी देवा चॅमचा डायलॉग. हा आमचा आत्ताच न्यू बॉर्न बेबी याला इथेच बांधलेला आहे. एकदम मस्त डॅडींची कलाकृती. इथनं बसून इथे उभं राहून पण पुरं लास्टचं पुरं दिसतं. आणि हे घराच्या सामने बघा. आणि हे आमचं न्यूली बिल्ड. थोडे पत्र्या साफ करून घेऊया नंतर थोड्या वेळाने. हे रूम्स आहेत. मेन तर आपण फिशिंग आणले कांडाळी ती टाकायला मिळेल का नाही हो. गळवाने असेच पडलेले आहेत. आम्ही नसलो का कोण एवढं मच्छीला हे नाही करत. आणि हा आमचा दामापूरचा तलाव. इथे आल्यावरती एक अलगच बोलतात ना खुशी असते. ही आमची बावडी आहे इकडे पाण्याची पंप हाऊस. आणि हा तलाव आहे बघा घराकडनं. तो घर आहे माझा आणि हा तलाव. वा चला पाणी गरम करूया आंघोळ करायला. लीना मगापासून पाठी पडले. पाणी बाहेरच गरम होतं ते गरम करून घेऊया. लीना वाट बघते पाणी गरम करून दे. हे पुढे सगळं जंगलच आहे आमचं. लीना बोलते फोपणीस आले बघ फोपणीस दाखवतो तुम्हाला. हा बघ बापरे तुटेल गेला जास्त जोर पिकला असणार. पिवळा झाला आहे ना पिकायलाच झालेला आहे. समीर मित्र माझा बोलले अरे बापरे लेके आ करेल. हे सुकले आहे तिकडे बघा. अशी भरपूर झाडावरती असतात. तर इकडे अजून काही केलं नाही. तिकडे आंब्याची झाडं आहेत. हे मागच्या साईडचं माशी तिथे उभा होतो. आता या साईडला आलो आहे. चला पाणी गरम करून घेऊया. तर इथे पाणी ठेवतो टोपनी आणि व्हिडिओ इथेच एंड करतो. तर मित्रांनो गणपतीच्या नंतर गावी यायला मिळालं ती खुशी वेगळीच आहे. चॅम्पला त्याला जे पाहिजे होतं ते आल्याला मिळालं आहे. चॅम्प सांगेल त्याला काय मिळालं ते. चॅम्प सांग काय मिळालं तुला. पेप्सीचा दिवाना आहे तो दूध पेप्सीचा. तर मित्रांनो असा आमचा छोटासा ब्लॉग होता मुंबई ते गावी. म्हणजे ठाण्यापासून आपण ट्रेन पकडली नंतर ओरसला गेलो गाडी घेतली आणि मग आपण घरी आलो.
तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जो पण नोटिफिकेशन येतील त्याची तुम्हाला व्हिडिओ पाहता येणार आहे. तर लवकर भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन देवा काळजी. बाय बाय.